यानंतर महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात एक महत्त्वाची अशी बातमी समोर आली आहे। पात्रता आणि कागदपत्रांच्या कडक तपासणीनुसार सुमारे 80 लाख महिला या लाडकी बहीण योजनेसाठी अपात्र ठरल्यात। त्यामुळे त्यांचा लाभ आता बंद होणार आहे। ज्या महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळत होता महिन्याला 1500 रुपये, त्यापैकी 80 लाख महिला या लाडकी बहीण योजनेसाठी अपात्र ठरलेल्या आहेत। कडक तपासणी केली जाते कागदपत्रांची आणि त्यानुसार या महिला अपात्र ठरल्याची माहिती आहे। त्यामुळे आता या 80 लाख महिलांचा लाभ बंद होणार आहे। या पडताळणीमुळे लाभार्थ्यांची एकूण संख्या आधीच्या 2,46,00,000 लाखांवरून आता थेट 1,66,00,000 लाखांवर आलेली आहे। दरम्यान अपात्र लाभार्थी शोधण्यासाठी आणि कागदपत्रांची पडताळणी करण्यासाठी राबवण्यात आली ई-केवायसी मोहीम 30 एप्रिल रोजी संपली आणि या पडताळणीवरून ही माहिती समोर आलेली आहे। त्याच्यामध्ये 80 लाख महिला या योजनेतून अपात्र ठरल्याची माहिती समोर आली आहे। त्यामुळे अपात्र ठरलेल्या या महिलांना आता योजनेचा कोणताही लाभ मिळणार नाहीये। सरकारने तसा मोठा निर्णय घेतलाय। सरकारच्या या निर्णयामुळे राज्यातील 80 लाख लाडक्या बहिणींना मोठा फटका बसणार आहे। या महिला अपात्र ठरल्याने त्यांना लाडकी बहीण योजनेपासून वंचित राहावं लागणार आहे। तर या 80 लाख लाडक्या बहिणी का अपात्र ठरलेल्या आहेत त्याची कारणं आपण या ठिकाणी समजून घेण्याचा प्रयत्न करतोय। ठरवून दिलेल्या मुदतीमध्ये ई-केवायसी पूर्ण न करणं याच्यामुळे या महिला अपात्र ठरलेल्या आहेत। 30 एप्रिल ही मुदत होती, तोपर्यंत ज्यांनी ई-केवायसी केलं नाही, पूर्ण केलं नसेल, ते अपात्र ठरलेले आहेत। आणि त्याचबरोबर ई-केवायसी वेळी नोंदी अपडेट न करणं, म्हणजे ई-केवायसी तर केली पण नोंदी अपडेट केल्या नाही, त्यामुळे सुद्धा काही महिला या अपात्र ठरल्याची माहिती समोर आलेली आहे। आणि त्याचबरोबर चुकीची किंवा अपूर्ण कागदपत्र सादर केल्यामुळे सुद्धा काही महिला अपात्र ठरल्याचं कळत आहे। आणि अशा एकूण 80 लाख लाडक्या बहिणी या अपात्र ठरल्यात। योजनेच्या ठराविक अटींचं उल्लंघन केल्याचंही निदर्शनास आलंय। उत्पन्न मर्यादा पूर्ण न करणं किंवा चुकीचं उत्पन्न दाखवल्यामुळे सुद्धा त्या अपात्र ठरल्याची माहिती आहे। आणि वैयक्तिक माहितीमध्ये विसंगती आढळल्यामुळे सुद्धा त्यांना अपात्र ठरवलं जाण्याची शक्यता वर्तवली जाते। आता ह्या लाडक्या बहिणींची किंमत कमी झाली, आता त्या लाडक्या राहिली नाही आहेत आणि त्या दोडक्या झाल्या आहेत का? म्हणजे काम सर्व वैध मरो असं झालंय का? क्या तुमच्या ह्या लाडक्या बहिणींना आता 1500 रुपये देणं जीवावर आलेलं आहे म्हणून तुम्ही हे वेगवेगळ्या माध्यमातून त्यांची संख्या कशी कमी होईल हे बघत आहात? लाडक्या बहिणींना जो 1500 रुपयाचा महिना मिळतोय हाच त्यांच्या डोळ्यात का खुपतो आहे? का आता निवडणूक संपल्यानंतर आता या लाडक्या बहिणींची त्यांना गरज राहिलेली नाहीये? 288 कोटी रुपये हे महाराष्ट्राच्या खिशातले पैसे गेलेले आहेत, जे तुमच्या चुकीने गेलेले आहेत। या पैशाची भरपाई कोण करणार आहे? ज्या आदिती तटकरे एरवी श्रेयवादाच्या राजकारणात सगळ्यात पुढे असतात, त्या आदिती तटकरे या 288 कोटी रुपयांचा हिशोब देणार आहेत का? आणि जर तुमचं म्हणणं असेल की नाही आम्ही हे पैसे दिलेलेच होते आणि हे पैसे देणं कसं गरजेचं होतं, तर काय गरज होती? लाडक्या बहिणींना आम्ही आत्मनिर्भर करण्याचं काम केलंय, आत्मसन्मान मिळवून देण्याचं काम केलंय। लाडकी बहीण योजना सुरू केली तेव्हा अनेकाने विरोध केला, पण मी आपल्याला सांगतो या व्यासपीठावरून कोणी माईकाला आला तरी लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही। आणि म्हणून लाडक्या बहिणींचं सक्षमीकरण हा आमचा अजेंडा।